महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवरती आज मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं मोठं उदाहरण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपुल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली। आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते। त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय। मिसिंग लिंकवरती सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। अद्ययावत अग्निशमन यंत्रणा तसंच 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे याच्यासह सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे। दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे, म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे। 24 तास सीसीटीव्हीचं याच्यावर देखरेख आहे। नियंत्रण कक्ष आहे। हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे। आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। मिसिंग लिंक लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती टीका केली आहे। 2014ला तत्कालीन काँग्रेस सरकारनं मिसिंग लिंक करता येणार नाही म्हणून 13 कारणं दिली होती असं फडणवीस म्हणाले। 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारणं दिले, 13 की हा का होऊ शकत नाही, आणि फाईल क्लोज केली। या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही। आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला। मिसिंग लिंकचं काम पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या। सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, मात्र कठीण परिस्थितीमध्ये हा मार्ग पूर्ण झाला। हा एक महत्त्वाचा रेकॉर्ड असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। या ठिकाणी सुरुवातीला एवढी उंची बघून मजूर पळून जायचे, अधिकारी पळून जायचे, त्यांना शोधून 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 पुन्हा आणायला लागायचं। त्यामुळे एवढ्या उंचावर काम करणं, 182 मीटर टायगर व्हॅलीच्या वरती वायाडक्टचं काम करणं सोपं नाही आहे। आणि त्याचबरोबर आता आपल्याला याला गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड असा जो आपलं रेकॉर्ड नोंद झालंय, सगळ्यात जगातला वायडेस्ट टनेल आणि भारतातला सगळ्यात उंच वायाडक्ट अशी याची ख्याती आहे। मुंबई पुणे प्रवासातील वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी करणारा मिसिंग लिंक कालपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय। त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांनी या लिंकवरून प्रवास केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः गाडी चालवली।
दरम्यान पुणे एक्सप्रेस वेवरची मिसिंग लिंक नसून कनेक्टिंग लिंक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. यासंबंधी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तर लवकरच या लिंकला नाव दिलं जाणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं. आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो. पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. मिसिंग लिंकवरती सगळ्यांनी लेनची शिस्त पाळावी. लेनची शिस्त मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. लेनची शिस्त मोडणाऱ्यांना घरी चलान जाणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उत्साही कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरामध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर आणि मोठमोठे होर्डिंग लावले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी लावलेल्या या होर्डिंग्सची सध्या चर्चा रंगतीये. यापूर्वी अजित पवार यांची प्रतिमा देवघरामध्ये बसवणाऱ्या शिंदे यांनी यावेळी विक्रमी मताधिक्य, नातं तुमचं माझं ऋणानुबंध अशा आशयाचे बॅनर्स हे लावलेले आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली असली तरी या निवडणुकीबाबत एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना संधी दिली जाणार होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षामध्ये ओबीसी नेत्याला घेण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू होती आणि त्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून हाकेंना संधी दिली जाणार होती. मात्र शिवसेनेतील काही नेत्यांच्या विरोधामुळे हाकेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव रखडला. दरम्यान या वृत्ताला हाकेंनी देखील दुजोरा दिला. महाराष्ट्रामधल्या 450 जातींचा आवाज बनण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून जर एखाद्या पक्षाचा काही प्रस्ताव असेल, काही ऑफर असेल तर लोकशाहीमध्ये आम्ही त्याचा सकारात्मक विचार करू शकतो. पण महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या, बलुत्या आलुत्यांच्या, भटक्यायुक्त जाती जमातींच्या अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये जशाच्या तशा आहेत आणि वेगवेगळ्या पक्षातले नेतृत्व असतील, आमदार खासदार असतील, नेते मंडळी असतील, या ओबीसींच्या प्रश्नावरती खुलेपणानं वास्तव भूमिका घ्यायला कोणीही तयार नाही. एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याच्या निर्णयाविरोधामध्ये सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा निघाला. सांगलीच्या स्टेशन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा भव्य मोर्चा निघालेला होता. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मोर्चाचं निवेदन स्वीकारलंय. तर या मोर्चामध्ये उदयनराजे भोसले यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय प्रतापराव गुजर यांचे वंशज, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज, हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांच्यासह स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक शूरवीरांचे वंशज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यासोबतच खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक राजकीय पक्षातील नेते मंडळी ही देखील मोर्चामध्ये सहभागी झाली होती. राजपूतांचं राज्य त्यांनी आग्रह केल्यामुळे आमचं राज्य नकाशावरचं 200 वर्षापूर्वीचं 150 वर्षापूर्वीचं कमी करण्यासाठी एनसीईआरटी असं धाडस करत असेल. एनसीईआरटीने कुणातरी परवानगी मागितली असेल की नाही एज्युकेशन डिपार्टमेंटला. एनसीईआरटीच्या नावानं ओरडण्याची गरज नाही, एनसीईआरटीला ओरडलंच पाहिजे. एनसीईआरटीने एज्युकेशन डिपार्टमेंटला ऑफिशियली विचारलं असेल की अशी मागणी येते, आम्ही काय करू. तिकडनं आलं असेल, डोंट वरी, काढून टाक. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्याचा नकाशा बदलण्याचं पाप कुणी केलं हे हुडकण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. जाणीवपूर्वक
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला कुठे ना कुठे बदलण्याचा, त्या इतिहासाची मोडतोड करण्याचा पाप आणि प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत, हे तुम्ही आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या पासून फुले शाहू आंबेडकर यांनी जे आपलं संविधान दिलं, लोकशाहीची ताकद ही या ठिकाणी प्रजा म्हणून आपल्या सर्वांच्या हातात आहे. आणि या ताकदीच्या बळावर आपण ठरवू शकतो, जर आपण सगळे एक आलो, एकजुटीने राहिलो, सगळ्यांना सोबत ठेवलं, तर आपण कुणाची हिंमत होणार नाही पुन्हा असं कृत्य करण्याचा करता. उदयनराजेंनी हा NCRETचा मुद्दा अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे आणि ते दिल्ली दरबारी मांडणार आहेत. आणि आमची अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटने देखील हा मुद्दा सिरियसली घ्यावा आणि असलेल्या लोकांना अशी चपराक देण्यात यावी की परत कोणी धाडस करू शकत नाही. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या 11 संचालकांनी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचलाय. गेल्या 2 वर्षांपासून सदावर्ते यांचं संचालक मंडळ सत्तेवरती असून त्यांनी जवळपास 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. महिलेशी अश्लील भाषेमध्ये संवाद, अवैध नोकर भरती, एसटी कार्डवरील कमळ चिन्ह, मुख्यमंत्र्यांच्या नावानं धमकी याच्यासह संपूर्ण पुरावे हे पेनड्राईव्हमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. सदावर्ते गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत राज ठाकरेंची भेट घेऊन संचालकांना सोबत नेणार असल्याचं अविनाश जाधव म्हणाले. काही वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या मी भलं करतो असं दाखवून हजारो म्हणजे 70,000च्या वरती एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनियनमध्ये सभासद केले. एसटी बँकेच्या निवडणुका झाल्या. एसटी बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पॅनल जिंकून आलं. त्या पॅनलचीच आता काही लोक माझ्याकडे आली होती आणि त्याच्यानंतर सदावर्ते यांनी एक प्रचंड मोठा भ्रष्टाचार त्या एसटी बँकेमध्ये केला. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये 4,519 मोबाईल टॉवर असून या कंपनीकडे 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत आहे. सामान्य नागरिकांकडून सक्तीने वसुली करणारी महापालिका बड्या मोबाईल कंपन्यांना सूट का देते असा संतप्त सवाल माहिती अधिकारी कार्यकर्ते ललित पगारे यांनी उपस्थित केलाय. या थकबाकीच्या वसुलीसाठी पगारे यांनी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलेलं असून प्रशासनानं अद्यापही दखल घेतलेली नाहीये. 2021 ते 2025 दरम्यान फक्त 43 कोटी वसूल झालेले असून प्रशासन मोबाईल कंपन्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप पगारे यांनी केलाय. फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही जर टॅली केला, आम्ही जो माहिती केली तर 600+ करोड म्हणजे 600 करोड प्लसचा टॅक्स इथे वसूल केलेला नाही आहे. तर आम्ही त्यांना फक्त प्रश्न केला होता का हा टॅक्स वसूल का करत गेला नाही आहे. 20 वर्ष आले म्हणजे 20 वर्ष आले आजपर्यंत टॅक्स वसूल केला नाही. ते कशामुळे केलं नाही, कोणाच्या वरदहस्त होता, काय देणं घेणं झालं, काय गेली त्यांच्या वेळेस काय करण्यात आलं, कुठले अधिकारी याच्या पाठीमागे वरती हात ठेवून होते. मुंबईच्या माहीम इथल्या मच्छीमार नगरच्या पुनर्विकासावरून राजकीय वातावरण तापलंय. विधान परिषदेमध्ये काही लोकप्रतिनिधींनी रहिवाशांना फक्त 550 चौरस फूट घर देण्याची भूमिका मांडल्यामुळे साधारण 150 रहिवासी हे रस्त्यावरती उतरले. महासंघाच्या मते रहिवासी 1,500 चौरस फूट कार्पेट, दरमहा 50,000 रुपये भाडं आणि 10% वार्षिक वाढ, त्याचबरोबर 20 लाख कॉर्पस रकमेवरती ठाम आहेत. तर पारदर्शक ऑनलाईन टेंडरद्वारे विकासक निवडून प्रस्ताव म्हाडाकडे सादर होणार आहे. बाहेरच्या व्यक्तींनी अडथळे आणू नयेत, महासंघाच्या निर्णयानुसारच कायापालट होईल असा इशारा रहिवाशांनी दिलाय. मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्रस्तावित तिकीट दरवाढीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागानं काही दिवसांपूर्वी प्रवेश शुल्क वाढवण्याचा आणि नवीन तिकीट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र नागरिक, मॉर्निंग वॉकर्स आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर प्रशासनानं या निर्णयाला स्थगिती दिली आहे. दरवाढ नेमकी कधी आणि कशा स्वरूपामध्ये लागू होणार याबाबत अद्यापही स्पष्टता देण्यात आलेली नाही. 1 मे पासून प्रत्यक्षात जनगणनेला सुरुवात झालेली आहे. 1 मे ते 15 मे पर्यंत नागरिकांना मोबाईलवरून स्वगणना करता येणार आहे. त्यासाठी शासनाच्या वतीनं एक संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेलं असून त्यावरती जाऊन प्रत्येकाला स्वगणना करता येणार आहे. या संदर्भामध्ये डेमो हिंगोलीमध्ये देण्यात आलाय.
यवतमाळमधील शिवतीर्थ इथं पुरोगामी संघटनांच्या वतीनं गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये राज्यात निर्माण झालेल्या वादाचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुस्तकामधील मजकुराचं समर्थन करत हे पुस्तक विद्यार्थी आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला विविध पुरोगामी संघटना उपस्थित होत्या आणि पुस्तकामधील परिच्छेदांचं वाचन देखील यावेळी करण्यात आलं. गडचिरोलीत मराठी पाट्यांवरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं शहरामधील आस्थापनांना समजपत्र देत सगळी दुकानं, हॉटेल्स आणि कार्यालयांच्या पाट्यांवरती मराठी भाषा ठळक आणि मोठ्या अक्षरामध्ये बंधनकारक करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिलाय. तर मराठी पाट्या नसल्यास किंवा लहान अक्षरामध्ये असल्यास तात्काळ बदल करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकामध्ये घोषणाबाजी करत या मागणीकडे आपलं लक्ष वेधलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.